Our experiment number third, Newton's law of cooling. We have to determine relationship between hot body temperature and time by plotting Newton cooling curve. Okay, for that we required, or the apparatus are double wall container, stirrer, calorimeter, okay, and this thermometer who indicate that temperature of hot body, and this lid. Okay, so that hot body means what? Hot body means water. आपण वॉटर वापरणार आहोत जोपर्यंत तो जास्त टेम्परेचर गेन करत नाही, म्हणजे त्याला आपण बॉईल करणार आहोत आणि एक पर्टिक्युलर टेम्परेचर नंतर हा एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार आहोत. मित्रांनो, हा एक्सपेरिमेंट सर्वात सिंपल एक्सपेरिमेंट आहे, बट ह्याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची आपल्याला की टेम्परेचर हाय टेम्परेचर इतका घ्यायचा आहे की आपल्याला अराउंड 80च्या वरती जर टेम्परेचर घेतला तर त्याच्यातला जो ड्रॉप आहे तो आपल्याला ड्रॉप एकदम मस्त मिळतो आणि जो कर्व पाहिजे तसा मिळतो. त्यासाठी जो आपण वॉटर यूज करणार आहोत त्याचं टेम्परेचर 80 अबव असायला पाहिजे. आणि नंतर रीडिंग स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि ग्राफ ह्याचा चांगला मिळून जातो. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग म्हणजेच थर्मामीटरचा टेम्परेचर जो डीप करण्याच्या आधी, वॉटरमध्ये डीप करण्याच्या आधी आपण जर बघितलं तर हा टेम्परेचर जर तुम्ही पाहू शकता हा 29 आहे. सो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आपला असणार आहे 29. ओके, आणि आपण डिजिटल वॉच यूज करणार आहोत. डिजिटल म्हणजे मी मोबाईल याच्यासाठी टायमर यूज करणार आहे, म्हणून माझा लिस्ट काउंट ऑफ वॉच हा डॅश करणार आहे मी, म्हणजे निग्लेक्ट करणार आहे, 0 करणार आहे. आता लिस्ट काउंट ऑफ थर्मामीटर बघितलात तर काय असतो, स्मॉलेस्ट डिव्हिजन बघायचे. स्मॉलेस्ट डिव्हिजन काय आहे तर ह्याच्यामध्ये 0 आणि 10 मध्ये 10 लाईन्स आहेत स्मॉल. मग स्मॉलेस्ट डिव्हिजन किती असेल तर 1. मग 1 डिग्री सेल्सिअस हा आपला लिस्ट काउंट असणार आहे. सी गाइज, टेम्परेचर ॲट इनिशियल टेम्परेचर किती आहे तर टेम्परेचर आहे 90 डिग्री. ओके, सो पहिली 0वर आमची रिडिंग येणार आहे. टेम्परेचर इनिशियल 91 आहे. सो टेम्परेचर ऑफ इनिशियल 90 डिग्री. आता एक मिनिटानंतर आम्ही रिडिंग घेणार आहोत. टायमर स्टार्ट झालेला आहे. इनिशियल टेम्परेचर म्हणजे जेव्हा आपण डीप करतो तेव्हा इनिशियल जो टेम्परेचर असतो तो असतो इनिशियल टेम्परेचर. आता ह्या रिडिंग्स आपल्याला घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला थर्मामीटर क्लिअर दिसत नसेल तर मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, पण ह्या रिडिंग्स आपल्या अशा येत राहतील. मी तुम्हाला 1-2 रिडिंग आता घेऊन दाखवेन, नंतर ह्या 30 मिनिटापर्यंत रिडिंग घ्यायची आहेत. मग आपण काय करू, डायरेक्ट आफ्टर 2 मिनिट्स, आफ्टर 3 मिनिट्स अशा रिडिंग्स शो करू, जेणेकरून ही व्हिडिओ मोठी होणार नाही आणि एक स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काय असं डिफिकल्ट टास्क असं काही नाही की ह्याच्यात मध्ये काय सेटिंग चेंज करायची आहे किंवा काय, तसं काय करायचं नाही. ओके, 1 मिनिट नंतर ह्याचा टेम्परेचर आहे 89. सो आपण आफ्टर 1 मिनिट्स टेम्परेचर लिहिणार आहोत. पहिली 0 डिग्रीची 0 मिनिट म्हणजे स्टार्टिंग टाईमला किती होता तर 91 आणि 1 मिनिट नंतर होता 89. ओके, ह्या रिडिंग्स आपण घेणार आहोत. आता जवळपास 2 मिनिट्स व्हायला आलेले आहेत. ही रिडिंग आपण घेतोय आणि ती रिडिंग 89च्या खाली आलेली आहे. 88 झालेला आहे. आता पुढे तुमचं ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन रिडिंगवर असणं महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यात मेन तुमचं ऑब्झर्वेशन. आणि आता 2 मिनिट्स झालेत आणि रिडिंग आहे 87.5. 88च्या खाली आहे. सो आफ्टर 2 मिनिट्स तुम्ही हा टाइम ड्युरेशन जास्तही घेऊ शकता, 2-2 मिनिटाचा गॅप घेऊ शकता. पण जर 2 मिनिटाचा गॅप घेतला तर तुम्हाला 30 रिडिंग घेण्यासाठी मित्रांनो जवळपास 1 तास लागणार आहे. म्हणून आपण 1 मिनिटाचा गॅप घेऊया, अर्धा तास रिडिंग घेऊ किंवा 20 रिडिंग जरी घेतल्या आपण तरी इनफ असतात. सो आता इथे तुम्ही पाहू शकता 3 मिनिट व्हायला आलेले आहेत. 3 मिनिटानंतरची रिडिंग आपली 86.5 तर झालेलीच आहे.
86 झाले. So 86. So after 3 minutes reading is 86 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसमध्ये रिडिंग घेते आपण. सो अशा रिडिंग्स येणार आहेत. आपण आता थोडा फास्ट करू व्हिडिओ, जेणेकरून आपल्याला ज्या रिडिंग्स हव्यात त्याच ठेवूया. ओके, 4 मिनिटवर आपला आहे 83.5. सो 83.5. याच्यात तुम्ही स्थिर करू शकता. स्थिर केल्याने टेम्परेचर लवकर डाऊन होणार आहे, जर तुम्ही स्थिर करत असाल तर. नाहीतर मग टेम्परेचरचा ड्रॉपआउट हा नॅचरल जेवढा प्रोसेसमध्ये होईल तेवढा होणार आहे. स्थिर त्यासाठी दिलेला आपल्याला स्थिर करायचं आहे. टेम्परेचरमधला ड्रॉपआउट फास्ट होणार आहे, जो ड्रॉप आहे तो फास्ट असणार आहे. आता हा 5 मिनिट्स व्हायला आलेत आणि टेम्परेचर आहे 81.5. So 81.5, 5 minutes. These are reading which we are took from this experiment. List count of the stopwatch. काय होता? डिजिटल होता म्हणून डॅश करूया आपण मित्रांनो. लिस्ट काउंट ऑफ थर्मामीटर आपण पाहिला आहे, जो 1 डिग्री सेल्सिअस आहे आणि टेम्परेचर ऑफ सराउंडिंग होता 29. ओके, ह्या रिडिंग्स आहेत ज्या आपण इनिशियलला 91 होता, नंतर 89, म्हणजे जर ड्रॉप बघितला तर जवळपास 2 डिग्रीचा आहे. आणि शेवटला हा जो ड्रॉप आहे तो हा 0.5चा कधी कधी स्टेबलही राहिलेला आहे. याचा अर्थ सुरुवातीला जो ड्रॉप आहे टेम्परेचर ड्रॉप हा जास्त असणार आहे. का? कारण तिथे डिफरन्स रूम टेम्परेचरचा आणि त्या टेम्परेचरचा जास्त होता. ओके, मग याच्यानंतर आपल्याला हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. हा ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर एक्स ॲक्सिसवर टाइम लागणार आहे, जो आपण 29 पर्यंत घेतलेला आहे, आणि इथे टेम्परेचर. व्हिडिओ मोठी होईल म्हणून आपण हा ग्राफचे हे स्केल मी लिहून घेतो, नंतर ग्राफ कसा प्लॉट करायचा ते दाखवतो. ओके, सो एक्स ॲक्सिसवर टाइम आहे. सो टाइमसाठी आपण 1चा गॅप घेतला तर 30 राहणार नाहीत, म्हणून आपण 2चा गॅप घेऊया. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 and 30. करेक्ट. आता आपण घेतोय टेम्परेचर आपला कुठला आहे? मॅक्सिमम टेम्परेचर 91 आहे आणि लोवेस्ट टेम्परेचर आहे 69. सो जर आपण गॅप आपण जर 5चा घेतला तर 5च्या गॅपमध्ये येऊन जातील. सो 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95. ओके, सो टेम्परेचर आहे म्हणून थिटा देतोय. द टाइम इज इंडिकेट बाय टी. तर आपल्याला रिडिंग घ्यायचे आहेत. रिडिंग्स काय आहेत? सो पहिला इनिशियलला 91 आहे. सो 91 कुठे येणार आहे मित्रांनो? हा जर गॅप बघितला तर हा 5चा गॅप आहे आणि हे लाईन्स आहेत 10. सो 5ला 10 ने डिवाइड केलं तर एक लाईन आपली आहे, छोटी लाईन 0.5ची आहे. जर मला 1 ने पुढे जायचं असेल 2 लाईन पुढे जावं लागेल. 2 लाईन पुढे 91 इथे असणार आहे, जो इनिशियल टेम्परेचर आहे. नंतर आहे 89, जो 1 डिग्री, हा मधला 1 असणार आहे. हा 2 असेल तर हा किती आहे तर 89, म्हणजेच आपण 4 लाईन खाली येणार आहोत. सॉरी, 2 लाईन खाली येणार, एक ने कमी आहे ना. नंतरचा आहे 87.5. आता मला सांगा 85 आहे, 86, 87.5 हा मिडलला येणार आहे. पुढची आहे 86 कुठे आहे मित्रांनो? 3 वर म्हणजे इथे 86 कुठे असणार? एक लाईन वरती. नंतर आहे 85.5, आता 85.5 इथे असणार आहे. नंतर पुढे आहे 83.5. आता 83 कुठे आहे तर हा आहे 81, 82, 83.5 इथे असणार आहे. नंतर 82 कुठे असेल? ह्याच्या 2 लाईन वरती, सॉरी 4 लाईन वरती, कारण एक लाईन इंडिकेट करते 0.5. पुढे कुठे घेतलं आपण? 6 वर. आता 7 वर आहे 81, 7 वर 81. नंतर आहे 8 वर 80.5. नंतर 9 वर 79. नंतर 78. नंतर 77 च्या लाईन इथे असणार आहे. पुढचा आहे 76. पुढचा आहे 75. ओके, पुढचा आहे 74. त्याच्या पुढे आहे 73, 15 वर 73 कुठे असणार आहे सर? हा 70 4 लाईन खाली. नंतर पुढे आहे 72, 4 लाईन वरती. पुढे 71, पुढे 71.5, पुढे 79.5, सॉरी, पुढे 68.5, पुढे 67.5, पुढे 66.5, पुढे 66 कशावर आहे? 23 वर. 23 वर आहे 66 कुठे? 65ची एक लाईन 2 लाईन वरती जाईल. पुढे 65.5,
पुढे 65, पुढे 64.5, त्याच्या पुढे 64, नंतर 64, परत 64च आहे मित्रांनो, नंतर लास्ट 39 व 63.5 मिळेल. तर आपण बघितलं तर हा ड्रॉप जो आम्हाला दिसतोय, ड्रॉप सुरुवातीला जास्त आहे, म्हणजे जॉईन करून घ्यायचे पॉईंट. हे इंडिकेट काय करतात, तर हा कर्व इंडिकेट करतं. कर्व इंडिकेट काय करतो की टेम्परेचर सुरुवातीला जास्त ड्रॉप आउट होतो, नंतर ह्याचा ड्रॉप करण्याचा जो रेट आहे किंवा हीट लॉस ही कमी होते. ओके, पुढच्या नंतर आपण घेतोय पुढचा ग्राफ जो डी थिटा बाय डी टी वर्सेस थिटा. जर घ्यायचं असेल तर डी थिटा बाय डी टी काढावा लागेल. मग डी थिटा बाय डी टी म्हणजेच काय, सो डी थिटा म्हणजे चेंज इन हीट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आपण टाइम एक पर्टिक्युलर टाइम घेऊया. तर मी 4 मिनिट्सचा टाइम इंटरवल घेतोय, म्हणजेच डिवाइड बाय 4 येणार आहे. करेक्ट. सो आपण जर बघितलं तर 91 आणि 85 जर आपण बघितलं तर हा जवळपास 5.5. करेक्ट. सो 5.5 जो आहे 85.5. नंतर पुढचा आहे 8, नंतर आहे 80 आहे. सो 80.5. जर डिफरन्स म्हटला मी तर डिफरन्स कितीचा येतोय, 5चा येतोय. सो 5/4. ओके. नंतर 12 ला 76 आहेत. 76 म्हणजे डिफरन्स कितीचा आला, 4.5चा डिवाइड बाय 4. नंतर पुढचा मी जर कॅल्क्युलेट केला असंच तर 16 साठी 72 येतोय, डिफरन्स आहे 4/4. हा मी लिहू शकतो डायरेक्ट 1. नंतर आफ्टर 20 68.5 हा डिफरन्स आहे 3.5चा. मग आपल्याला इथे समजेल 0.5ने रेट कमी होतोय. जर डिवाइड केला तर हा येतोय, पहिला 1चा लागेल, पॉईंट, रिमेन 15, 3 जा 12, रिमेन 3 30, 7 जा 20. ओके. सो 4 1 जा 4, रिमेन 1 झाले 10, 2 जा 8, रिमेन 2 झाले 20, 5 जा 20. इथे 4 1 जा 4, पॉईंट, 4 1 जा 4, पॉईंट, 1 10 झाले, 2 जा 8, रिमेन 2 20 होते, 5 जा 20. तिथे 1 आला, इकडे काय पहिला 0चा लागेल, पॉईंट, काय होत आहेत 35 झाले, 8 जा 32, रिमेन 3 30, 7 जा 28 येत राहते. आपल्याला 2 नंबर असले तरी ओके आहेत. पुढे हा आपल्याला पुढच्या ग्राफसाठी लागणार आहे. आधी हा ग्राफसाठी आपण हा कॅल्क्युलेशन करून घेऊया किंवा हा ग्राफ काढून घेऊया. रूम टेम्परेचर ह्याच्यावरून काढायचं. ओके. ऑब्झर्वेशन टेबल रूम टेम्परेचर आहे 29, इथे लिहू शकता तुम्ही. ह्याचा ग्राफ काढूया. जो सेकंड ग्राफ आहे आपला, मित्रांनो हे ग्राफ आणि हा कॅल्क्युलेशन ह्याच्यात काहीच नाही का डिफिकल्ट, त्याच्यामुळे हा सर्वात सिंपल एक्सपेरिमेंट मी मानतो. तुम्ही जर हा नीट बघितलात तर तुम्हाला हा सिंपल वाटून जाईल. व्हिडिओ नीट बघा, कुठेही स्किप करू नका. थिटा आपण बघितला तर इथे थिटा 85 पाहिजे आणि 68, म्हणजेच मला परत 10चा जर गॅप घेतला मी तर 10च्या गॅपमध्ये होऊन जाईल. ओके. म्हणजे आम्हाला ते सगळे मिळून जातील, 5च्या गॅपमध्ये राहणार नाहीत. 85 पर्यंत पाहिजे, 100 पर्यंत घेतात. आणि हा जो गॅप आहे, तर हा गॅप कितीचा आहे मित्रांनो, जर गॅप बघितला मी तर गॅप 1.37 आणि 0.8, म्हणजे आम्ही 0.2चा गॅप घेऊ शकतो, तो 0.1चा पण घेऊ शकतो, पण 13 राहतील का, मी 0.2चा घेऊया. 0.2 खूप जवळ होईल, 0.1चा घेऊया. 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8 हा 1 होईल. 0.9, 1, 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5. आम्हाला 1.3 इनफ आहे. ओके. 0.1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 2 3 4 5 क्रॉस चेक करतोय, आपल्यामध्ये पॉईंट नको, फॉल्ट नको. सो 85.5 वर 1.37, 85 इथे आहे, इथे काय आहेत 1.37. सो 1.37 कुठे असणार आहे, 1 2 3 37 अराउंड इथे येणार आहे, 37. ओके. पुढचा आहे 80.5 वर 1.2, 80.5 वर 1.25.
नंतर 80.5 होता, म्हणजे पुढे असेल थोडासा एक लाईनचा पण प्रॉब्लेम नको, ग्राफमध्ये प्रॉब्लेम होईल. 76 वर 1.11, 76 वर 1.112 घेऊ आपण. 1.112 येते कुठेतरी अराउंड. ओके, पुढे आहे 72 वर 1, 72 हा 70 आहे, 72 वर 1, 72 वर 1. लास्ट वन 68.5 वर 0.87, 68 आपण घेऊ 0.87. आता 8 आहे, 87 म्हणजे इथे 7 वर येणार आहे. 0. किती होता तो 68.5 वर, 68.5 म्हणजे 69 वर असेल 7 ते असणार आहे. आपण हे जॉईंट केले पॉईंट. मित्रांनो कसे जॉईंट होतात बघा. दोन पॉईंट थोडेसे खाली जात आहेत, ठीक आहे, पण आपण हे जॉईंट केला तर एक पर्टिक्युलर 29 वर इंडिकेट करतो आणि हाच आपला रूम टेम्परेचर इंडिकेट करतो. मित्रांनो स्केल लिहायची आहे, स्केल लिहायला विसरू नका. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.1 थीटा आहे डिग्री सेल्सिअस पर सेकंड. ओके, डिग्री सेल्सिअस पर सेकंड. तर पुढे आपण घेऊया पुढचा ग्राफ. त्यासाठी एक थोडासा कॅल्क्युलेशन आहे, तो कॅल्क्युलेशन पटकन करून घेऊया आपण. काय दिलंय थीटा मायनस थीटा झिरो. थीटा झिरो आपल्याकडे काय आहे 29, म्हणजे ह्याच्यातून 29 मायनस केलं तर 56.5. ह्याच्यातून 29 मायनस केले तर 51.5. ह्याच्यातून मायनस केले तर 47. इथून मायनस केलं तर 43. नंतर मायनस केले तर 39.5. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला ह्याच्यावरून ग्राफ काढायचा आहे. ओके, आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला त्या ह्या ग्राफमध्ये प्लॉट करायच्या आहेत. जो ग्राफ आपण आता ह्या नेक्स्ट पेजवर काढतो आहे, त्या ग्राफ पेजवर काय घेणार आहोत तर वाय ॲक्सिसवर आहे सेम डी थीटा बाय डी टी, आणि एक्स ॲक्सिससाठी आहे एक्स ॲक्सिस चेंज होतो आहे. जो अगोदर थीटा होता तो इथे आहे थीटा मायनस थीटा झिरो. थीटा झिरो म्हणजेच आपला रूम टेम्परेचर असतो आणि त्याच्या व्हॅल्यूज आपल्याकडे आलेल्या आहेत 56.5 आणि एक 51.5 आणि लहान व्हॅल्यू बघितली तर 39.5. मग आपल्या ह्या व्हॅल्यूज राहिल्या पाहिजे. आपण चेक करूया. जर एक्स ॲक्सिसवर मला घ्यायचं झालं तर एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचं आहे त्या व्हॅल्यूज बघा. आपला वाय ॲक्सिस सेम आहे, सो वाय ॲक्सिस अगोदर प्रिव्हियस वन जसा घेतला आहे तसा घेऊया. प्रिव्हियस वन कसं घेतलेलं आपण 0.1चा गॅप घेतला होता, सो 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.8, 0.9, 1, 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5. आपली लास्ट व्हॅल्यू 1.37, 1.5 मध्ये राहील. आता एक्स ॲक्सिस जो आपल्याला माहीत आहे काय आहे, हायेस्ट व्हॅल्यू 56.5, सो ते राहिले पाहिजे. मग आता कितीचा गॅप घ्यायचा, जे 56.5 राहायला पाहिजे. मग आम्ही गॅप घेतो 5चा, सो 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65. ओके, 56.5 राहणार आहे याच्यात. सो थीटा मायनस थीटा झिरो लिहून घेऊया, जो आपला एक्स ॲक्सिस आहे. आता ह्या व्हॅल्यूज प्लॉट करूया. तर प्लॉट करताना कसं करायचं आहे, सिम्पल 56.5 बघा कुठे आहे, हां 5चा गॅप आहे म्हणजेच एक लाईन 0.5ची असणार आहे.
मग आपण त्याप्रमाणे प्लॉट करूया. 56.5 कुठे आहे तर 1.37वर. सो त्यासाठी स्केल यूज करतो आहे. आपणही स्केल यूज करा जेणेकरून आपला पॉईंट प्रॉपर येईल. ओके, काय आहे 1.37. नंतर पुढचा आहे 51.5. 51.5 घ्यायचं आपल्याला मित्रांनो. 1.25 इझिली मिळेल कारण 1.2 आणि 1.3च्या मध्ये मिळणार आहे तो. 51.5 घेऊया, पॉईंट प्लॉट करू. नंतर पुढे आम्हाला घ्यायचा आहे 1.12 जो 47वर आहे. सो 47 कुठे आहे, 46च्या 2 पॉईंट पुढे जाईल, 2 लाईन पुढे जाईल कारण एक लाईन 0.5ची आहे आणि 1.12वर घेऊया. ओके, पुढे जातो आहे आपण. पुढचा पॉईंट आपला जो आहे तो कुठला आहे तर तो आहे 43 आणि त्याचं 1वर आहे. सो 43 1 आपल्याला इझिली मिळेल कारण 1 आपला पॉईंट आलेला आहे. सो 1वर आपण घेतो आहे, 1वर प्लॉट करून घेऊया. नंतर पुढचा जो पॉईंट आहे 39.5 आपल्याला प्लॉट करायचा आहे 0.87वर. सो 0.87 0.8च्या 7 लाईनवरती येणार आहे आणि 39.5वर. आता हा ओरिजिनमधून जायला पाहिजे कारण न्यूटन लॉ ऑफ कूलिंग काय सांगतो आहे की हा ग्राफ आहे हा ओरिजिनमधून जायला पाहिजे आणि आपला बघूया ग्राफ प्रॉपर ओरिजिनमधून जातो आहे. 2 पॉईंट थोडेसे शिफ्ट होत आहेत. थोडासा टेम्परेचर घेण्यामध्ये किंवा ऑब्झर्वेशन करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण आपले मॅक्झिमम पॉईंट्स हे ओरिजिनमधून जात आहेत. सो असा आपला ग्राफ आहे आणि आपण बघूया ग्राफ. आणि हा मित्रांनो स्केल द्यायला विसरायचं नाही. एक्झामला जर आपण स्केल दिला नाही तर आपला 1 मार्क्स कट होतो. त्याच्यामुळे बोर्ड एक्झामची जेव्हा प्रॅक्टिकल एक्झामचा आपण डेटा लिहित असतो तेव्हा स्केल आठवणी द्यायचा असतो. जर स्केल राहिला तर आपला 1 मार्क्स गेला समजायचा. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. इथे स्केल द्यायचा राहिला होता. स्केल काय ऑन एक्स ॲक्सिस काय घेतलेला आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचा गॅप आहे 1चा. सो 1 मिनिट. ओके, सॉरी 2 मिनिट्स आहे सॉरी. अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचा गॅप आहे तर 5 डिग्री सेल्सिअस. आता बघूया आपल्याला आपले ग्राफ आलेले आहेत. आपला कॅल्क्युलेशन बघा, ग्राफ आहे तिने प्रॉपर आलेत. नंतर इथे लिस्ट काउंट वगैरे दिलेलं आहे. इथे रिझल्टमध्ये काय दिलेलं आहे नेचर ऑफ अ ग्राफ ऑफ टेम्परेचर अगेन्स्ट द टाईम कर्व म्हणजे कुलिंग कर्व आलेला आहे. दुसरं काय आहे कुलिंग कर्व विल बी स्टीप ॲट फर्स्ट म्हणजे सुरुवातीला जास्त खाली येतो नंतर कमी होतो. हे आलेलं आहे सेकंड ग्राफमध्ये. थर्ड काय सांगतो आहे द ग्राफ ऑफ डी थिटा बाय डी टी अगेन्स्ट थिटा मायनस थिटा 0 इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. गेलेले आहे का येस ऑब्वियसली गेलेले आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि फोर्थ वन काय आहे द रूम टेम्परेचर किती आहे 29. ओके, सो असा आपला रिझल्ट झालेला आहे. मित्रांनो प्रॅक्टिकल सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा टाईम कन्झ्युम करणारे आहे. तर प्रॅक्टिकल नीट ऑब्झर्वेशन केले तर मस्त रिझल्ट येतात. फक्त आपल्याला ह्याच्या रेडिंग्स नीट घेणं आहे. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी प्रॅक्टिकलच्या ह्या चॅनलवर घेऊन येणार आहे. थँक्यू.